भारतीय हवामान विभागाच्या नागपूर प्रादेशिक केंद्राने गडचिरोली जिल्ह्यासाठी बुधवार दिनांक 29/2026 रोजी रेड अलर्ट तर 30 जुलै रोजी ऑरेंज अलर्ट जारी केला होता। मात्र काल पावसाची हालचाल कमी होती। रात्री पावसाने कहरच केला। जवळपास रात्रभर पाऊस आल्याने गडचिरोली शहरातील प्रत्येक परिसरात पाणी साचलेलं दिसत आहे। गडचिरोली शहरातील चामोश्री राष्ट्रीय महामार्गावर तसेच राधे बिल्डिंगच्या मागील परिसरात व चंद्रपूर रोड बजाज शोरूमच्या समोरच्या परिसरात अतिशय पाणी साचले आहे। हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार वैनगंगा, गोदावरी, प्राणहिता, बाडिया आणि इंद्रावती या नद्यांच्या पाणीपात्रात वाढ होण्याची तसेच लहान मोठे नाल्यांना पूर येण्याची शक्यता आहे। सामान्य पूरस्थिती लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी आज 30 जुलैला शाळेला शासकीय व खासगी प्राथमिक माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका शाळा, सर्व महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, ITI तसेच सर्व व्यावसायिक व प्रशिक्षण संस्था यांना सुट्टी लागू केलेली आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना हवामान विभागाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे, अनावश्यक प्रवास टाळण्याचे तसेच नदी, नाले आणि पूरग्रस्त भागापासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे। आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या विरुद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 तसेच इतर लागू कायद्यानुसार कार्यवाही करण्यात येईल असेही स्पष्ट करण्यात आले आहे।